स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू तर राज्यामध्ये किती इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांसंदर्भात मागवली माहिती मोठ्या महापालिकांकडून माहिती मागवायलाही सुरुवात बीड पवनचक्की गोळीबार प्रकरणामध्ये सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल चोरट्यांच्या शोधासाठी सुद्धा पोलिसांकडून 2 पथकं रवाना पुण्याच्या खराडीमधील प्रसिद्ध हॉलमध्ये एका हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी तर सायबर फ्रॉडचे मोठं रॅकेट यामुळे उघडकीस 100हून अधिक जणांची धरपकड अनेक तरुणींचाही यामध्ये समावेश बुलढाण्याच्या मलकापुरात वाहनामधून 1,97,00,000ची रोकड जप्त बुलढाणा पोलिसांची कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती रोकड सापडल्यामुळे विधिमंडळ अंदाज समितीच्या कारभाराची चर्चा धुळ्यामध्ये रोकड आढळल्यानं आमदारांचे दौरे कशाला असाही प्रश्न उपस्थित या प्रकरणी किशोर पाटील निलंबित विधान परिषद सभापती राम शिंदे यांची घोषणा पाटण वन विभागातील रस्त्यांच्या कामांना तातडीनं मंजुरी देण्याचे शंभूराज देसाईंचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत देसाईंचे निर्देश नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये विवाहित महिला आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट भाजप आमदार चित्रा वाघ यांनी घेतली नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट गंगापूर पोलिसांकडून आरोपीच्या अटकेसाठी 5 पथकं रवाना पोलीस आयुक्त कर्णिक यांची माहिती सांगलीमध्ये गुंगीचं औषध पाजून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार विश्रामबाग पोलिसांकडून 3 संशयित आरोपींना अटक पुण्यात गुलाबो गँगकडून गुडलक चौकात रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन संगीता तिवारींच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सतीश मेंढेंवर आता अटकेची टांगती तलवार मेंढेंच्या कार्यकाळामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे आयडी तयार केल्याचाही संशय सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक चांदवडमध्ये ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा झटका वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आरपीआयचा एल्गार वीज बिल कमी करण्याची मागणी माळशिरसमध्ये सकल मराठा समाजाकडून संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध संभाजी भिडेंच्या पोस्टरला काळं फासत जोडे मारो आंदोलन देशाचे गृहमंत्री अमित शहांची 26 मे रोजी नांदेडमध्ये जाहीर सभा होणार सभेची भाजपकडून जोरदार तयारी सभास्थळाची खासदार अशोक चव्हाणांकडून पाहणी खासदार वर्षा गायकवाडांनी मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला टिळकनगर भागातील राहुल नगरमध्ये गायकवाडांनी पाहणी केली आहे राज्यातील काही भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार हवामान खात्याचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी पावसाच्या सरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट लांजा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल दरम्यान बारामतीमधील शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे मागणी वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 14व्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस सततच्या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत पावसाळ्यापूर्वीच पाऊस होत असल्यामुळे आता नागरिकांना घराच्या दुरुस्तीला वेळ मिळाला नाहीये अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस तर 24 तासात 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद फळबागांचं यामुळे नुकसान तर रोगराई पसरण्याची सुद्धा यामुळे भीती कोकणातील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे आता ब्रेक लागला पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांचं नुकसान सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडीची वाहतूक आता बंद साताऱ्याच्या यवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू दरड हटवून आता वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सातारा जिल्ह्यात 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं पेरणीपूर्वी मशागती करण्यासाठी आता शेतकऱ्यांना अडचण होणार कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये वाळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तालुक्यात भाजीपाल्याचंही अतोनात नुकसान पंचनामा करून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे घरांचं मोठं नुकसान मोहपूर खेडी या परिसरात पावसामुळे घरांचं नुकसान भरपाईची स्थानिकांची मागणी गडचिरोलीच्या सीमावर्ती भागाचा छत्तीसगडमध्ये अवकाळीचं थैमान तर अचानक आलेल्या पावसामुळे तेंदू पानांचे बंडल्स इंद्रावती नदीत वाहून गेलेत आदिवासी बांधवांचं यामुळे मोठं नुकसान चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान ब्रह्मपुरीतील बोडधा मुडझा हळदा या गावामध्ये अवकाळी पावसाचं मोठं नुकसान नांदेडच्या नायगावमधील शेतकऱ्यांना 30 गुंठ्यांमध्ये अद्रक पीक घेऊन 7 लाखांचं उत्पन्न मिळवलंय तेलंगणा राज्यात अद्रक विक्री करून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न
गोंदिया जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. आमदार संजय पुराम यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. पंचनामे करून आता नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना आश्वासन. जळगाव जिल्ह्यात 10 महिन्यांमध्ये 2 लाख शेतकऱ्यांचं अवकाळीमुळे नुकसान. जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना याचा फटका. लातूरच्या शिरूर अनंतपाळ ते उदगीरला जोडणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेला. रस्त्यावरील वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प. 15 गावांचा यामुळे संपर्कही तुटलाय. भंडाऱ्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणानं धान कापणी रखडली, तर धान उत्पादक शेतकरी आता चिंताग्रस्त. सातारा जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सकाळपासूनच पावसानं आता उघडीप दिल्यानं काहीसा दिलासा, तर नदी नाल्यांची पाणी पातळी सुद्धा आता खालावल्याची माहिती. बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीची कामं त्यांची रखडली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी सध्या अडचणीत. पुण्याच्या बारामतीमध्ये मुसळधार पावसामुळे ओढे, चाऱ्या यासह बंधारे ओसंडून वाहू लागलेत. इंदापूर, पुरंदर या तालुक्यांमध्ये मागील 5 दिवसांपासून पाऊस सुरू. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ. राजाराम बंधारा पाण्याखाली. नांदेडच्या देगलूर शहरामध्ये मुसळधार पाऊस. शहरातील रस्तेही जलमय. सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या गोळेगावातील बंधारा मान्सूनपूर्व पावसात ओव्हरफ्लो. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली. अमरावतीमध्ये मागील 7 दिवसांपासून पावसाची हजेरी. आजही मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. शेतीच्या मशागतीची कामंही थांबली. नांदेडच्या किनवटमध्ये बोगस खतं विकणाऱ्या टोळीला अटक. टोळीकडून 14.5 लाखांचं बनावट खत पोलिसांनी जप्त केलं. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी 16 भरारी पथकं तैनात. खरीप हंगामामध्ये बोगस खतं आणि बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी ही पथकं तैनात. बुलढाण्यामध्ये बनावट बियाणे पकडण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकांची नियुक्ती. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून आता खबरदारी. जिल्ह्यात 14 नियंत्रण कक्षही उभारले. पहिल्याच पावसात चिपळूणच्या परशुराम घाटातील कामाला फटका. परशुराम घाटात सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुरू असलेलं हे काम ठप्प. 2 दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे नुकसान. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे टाकळी फाटा ते शेळगाव गौरी रस्ता बनला जीवघेणा. रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आता दयनीय अवस्था. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या शिरसगाव पाटोदा या मार्गावर खड्ड्याचं साम्राज्य. दरम्यान संतापलेल्या नागरिकांकडून आता गांधीगिरी मार्गानं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण. सार्वजनिक बांधकाम विभागाचाही यावेळी निषेध. सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर 4 दिवसांच्या पावसामुळे खड्डे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचीही कसरत. बीडच्या परळी बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था. बस स्थानक परिसरामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना होतोय नाहक त्रास. धाराशिवच्या उमरगा शहरातल्या रस्त्याची दुरावस्था. मागील 7 दिवसांपासून रस्त्याची ही अवस्था अशा प्रकारे झाली आहे. मात्र नगर प्रशासनाचं याकडे सपशेल दुर्लक्ष. अकोला शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाण्याची नासाडी. शौचालयावरील टाकी भरण्यासाठी या ठिकाणी मोटर चालूच ठेवल्याचा प्रकार समोर. 2 दिवस सुट्टी असल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी. साताऱ्याच्या कराडमधील शामगावात शेतीच्या पाण्याच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी. तर कॅबिनेटकडून 59,71,000च्या खर्चाला मंजुरी. आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश. चंद्रपूरमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला 20 वर्षांची शिक्षा. तर साथीदार महिलेला 5 वर्षांचा कारावास. विशाल नळे असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव. जालन्यातल्या चौधरीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी. तर 10,000चा रोख रकमेसह 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास. गुन्हाही दाखल. चोरट्यांचा सध्या शोध सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीतल्या स्क्रॅप दुकानामध्ये चोरी. कर्नाटकची कॉपर धातू चोरणारी टोळी जेरबंद. 225 किलो कॉपर आणि 4 चाकी वाहन असा 3,30,000चा मुद्देमाल जप्त. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरामध्ये भरदिवसा घरफोडी. तर हातात कोयता घेऊन भरदिवसा 2 बंद फ्लॅटमध्ये घरफोडी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल. नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरात 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांचा आरोप. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गावात अतिक्रमणांवर आता मनपाच्या पथकाचा हातोडा. कोर्ट ते महर्षी दधीची या ठिकाणी चौकापर्यंत रस्त्यावरचं 30% अतिक्रमण हटवलं.
40 गावात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला दमदाटी, तरुणाकडून अतिक्रमण काढणाऱ्या जेसीबीवर दगडफेक, जेसीबी चालक अगदी थोडक्यात बचावला. अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव परिसरात तरुणानं अतिक्रमण केलं होतं. बुलढाणा एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना लाच घेताना रंगेहात पकडलं. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांकडून घेतली 14,000ची लाच. मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल. अकोल्यातील 7 शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई. संच मान्यतेची ऑनलाईन माहिती भरण्यात हलगर्जी केल्यानं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा. नाशिकच्या मालेगावातील 6 शाळांच्या 74 तुकड्यांना आता बनावट जीआरनं मान्यता दिल्याचं समोर. मालेगाव कार्यक्षेत्रातील 5 तर निफाडमधील 1 अशा 6 शाळेच्या तुकड्यांची मान्यता रद्द. पुण्यात तब्बल 4 लाखांचे हरवलेले महागडे मोबाईल्स पोलिसांनी नागरिकांच्या स्वाधीन केलेत. नांदेड सिटी पोलिसांच्या सायबर पथकानं सायबर फ्रॉडमधील हे 92,200 रुपये नागरिकांना मिळवून दिलेत. धाराशिवच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घेतलं श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन. धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी तुळजापूरला भेट दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील 11 गावातील वीज पुरवठा खंडित. मान्सूनपूर्व पावसामुळे आता महावितरणची यंत्रणा कोलमडली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 4,376 ग्राहक अंधारातच. परभणीच्या सोनपेठमध्ये बिबट्याचा वावर. सोनपेठ परिसरात भीतीचं वातावरण. तर वन विभागाकडून आता परिसराची पाहणी. नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन. पश्चिम रेल्वेवरील गाड्यांना पालघर या ठिकाणी अतिरिक्त थांबा. पालघरच्या प्रवाशांना मोठा दिलासा. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम रेल्वेवरील पालघर स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबवण्याची प्रवाशांची मागणी होती. डोंबिवलीमधील प्रसिद्ध सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद. शुक्रवारी दुपारी सिलिंगमधील पीओपीचा भाग खाली कोसळल्यामुळे हे नाट्यगृह बंद करण्यात आलंय. दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाट्यगृह बंदच राहणार. ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये तरुणाचा कोरोनानं मृत्यू. कोरोनामुळे मुंबऱ्यातल्या 21 वर्ष तरुणानं आपले प्राण गमावलेत. तरुणाला डायबिटीज आणि छातीचाही त्रास होता. डोंबिवलीच्या अमुदान कंपनीमध्ये झालेल्या बॉयलर स्फोटातील नुकसानग्रस्तांना अद्यापही भरपाई नाही. 1 वर्षाआधी अमुदान या कंपनीच्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू तर 67 जण जखमी झाले होते. भरपाई न मिळाल्यामुळे आता नागरिकांचा सर्वपक्षीय युवा सेनेकडून मोर्चा.